बाई फळं तर लईच महाग झाले, 200-300 रुपये. मला तर लई खाऊ वाटायले. काय करते आता? आवाज बसलाय. सकाळी ॲडमिट होते, सलाईन लावून घेते, मग मैत्रिणी घेऊन येते फळं, मग मन भरून खाते. तसंच करते आता सकाळी. मामी झाला का हो स्वयंपाक? थोडासा राहिलाय. तरी किती राहिलाय हो? अहो जावाई, आता जाते गिरणीतून पिठा आणते, डब्यात सोडते, त्याला चाळीते, तिंबीते, भिजाय टाकते, चपात्या बनविते, बटाट्याची भाजी करते, आणि उरकाय लागले ना जरा लवकरच. आणि मग केलंयच काय तुम्ही? हा बोला ना. तुमचं नाव काय आहे? माझं नाव धुरपताबाई. 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 हा. बरं बरं. तुम्हाला काय आवडतं खायला? मला रात्रीचा पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन ते लय आवडतो. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MBBS. अरे वा, माझ्यापेक्षा जास्त शिकलात तुम्ही मग. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा, MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटली. होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता? तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय? अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. हे घे बाळा 200 रुपये. जा पनीर घेऊन ये, तुझे मामा येऊ लागल्यात. आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो. ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर नाही पाठवले. पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या. थांब तू इथंच बघतो हिला. सुनी, ए सुनी, इकडे बाहेर. काय लय पैसे जास्त झाल्यात का तुला? तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे. लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडं? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर. बाळा, हे घे 500 रुपये, अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण. सगळेजण खाऊ आपण. बरोबर. आता काय कर, देव पूजव. देव पूजायचे का? देवाला निवत कर. हा. मी वागे घेऊन येतो आता आरती करायला. कशाला? आरती करून देवाची. मग अर्धा किलोचा आहे ना. काय? वांगे. अरे 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 अरे, वांगे नाही, वाघे वाघे. हे घे बाळा 200 रुपये. जा पनीर घेऊन ये, तुझे मामा येऊ लागल्यात. आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो. ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर नाही पाठवले. पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या. थांब तू इथंच बघतो हिला. सुनी, ए सुनी, इकडे बाहेर. काय लय पैसे जास्त झाल्यात का तुला? तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे. लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडं? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर. बाळा, हे घे 500 रुपये, अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण. सगळेजण खाऊ आपण.